एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप चालू होणार, भारतामध्ये होणार. अगदी आपण सगळेजण प्रतीक्षा करत होतो. वर्ल्ड कप चालू झाला. पहिला सामना संपला. संपला, खलास झाला. मी असं वर्णन का करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का लागलेला आहे आणि हा धक्का अपसेट नाही आहे, कारण न्यूझीलंड टीमनी अशी काही मॅच खेळली आहे. क्या बात है. पहिली बॅटिंग करायची संधी किंवा रादर आव्हान हे न्यूझीलंडच्या टीमनी इंग्लंडला दिलं. एक लक्षात घ्या, केन विल्यमसन पहिली मॅच खेळत नव्हता. टॉम लॅथम जो आहे तो कॅप्टनशिप करत होता. अत्यंत हुशार चाणाक्ष असा कॅप्टन आहे. थोडा अंडररेटेड आहे, परंतु त्याचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. त्यांनी विचार हाच केला की जी काही थोडीशी बॉलिंगला मदत मिळेल ती सुरुवातीला मिळेल, नंतर एकदा का दव पडलं, विकेट थोडंसं सेटल झालं की याच्यावरती स्पिनचा मारा जास्त चालणार नाही, फास्ट बॉलरचा सुद्धा चालणार नाही. हा त्याचा अंदाज पहिल्या ओव्हरमध्ये चुकल्यासारखा वाटला, कारण वर्ल्ड कपची पहिली रन ही बेस्टोनी मारलेली सिक्सर होती आणि ती सुद्धा ट्रेंट बोल्टला. पोटामध्ये गोळा आला की बाप रे बाप, इंग्लंड जो सध्या तुफान आक्रमक क्रिकेट खेळत आहे ते ह्या मॅचमध्ये सुद्धा बॅटिंगमध्ये तडाखेबाज फटके मारून न्यूझीलंडला अक्षरशः नामोहरम करणार की काय. परंतु त्याच्यानंतर बरोबर टॉम लॅथमनी मुसक्या आवळल्या. त्यांनी सँटनरला बॉलिंग दिली, जो लेफ्ट आर्म स्पिनर आहे. खूप वर्ष अत्यंत हुशारीने तो बॉलिंग करतोय. तो किती चांगला बॉलर आहे याचं अजून एक उदाहरण देतो. कित्येक वर्ष चेन्नई सुपर किंग्सचा तो आवडता खेळाडू आहे. धोनीनी त्याला संघामध्ये ठेवलेलं आहे, ते उगाच नाही. त्यांनी बरोबर ब्रेक्स लावले आणि तुम्हाला सांगतो, एकीकडे जॉनी बेस्टो असू देत, जो रूट असू देत, कॅप्टन बटलर असू देत, सगळ्यांना थोडी थोडी बॅटिंग जमलेली होती. जो रूटनी तर फारच सुपर बॅटिंग केली. 70-75च्या पलीकडच्या धावा त्यांनी केल्या. बटलरची आणि त्याची पार्टनरशिप ही रंग भरत होती. बटलर त्याच्या खास शैलीमध्ये फटकेबाजी करू लागला होता, परंतु या सगळ्याला न्यूझीलंडच्या स्पिन बॉलर्सनी बरोबर ब्रेक्स लावले. याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, रचिन रवींद्र असू देत, फिलिप्स असू देत, हे दोन अनपेक्षित स्पिनर ठरले. सँटनरने अप्रतिम बॉलिंग केली आणि त्यामुळे या धावसंख्येला खीळ बसली असंच म्हणायला लागेल. कागदावर बघायला गेलं तर 280च्या पुढचा टप्पा हा इंग्लंडने गाठून दाखवला होता. त्याचं कारणही लक्षात घ्या, शेवटच्या विकेटनी 30 रन्स जोडल्या. इंग्लंडच्या टीममध्ये शेवटपर्यंत बॅटिंग करतात ह्याचं हे जळजळीत उदाहरण ठरलेलं आहे. आदिल रशीद आणि मार्क वुडनी त्या रन्स केलेल्या होत्या आणि म्हणून 280चा पुढचा स्कोर हा इंग्लंडला उभारता आला. हे आव्हान दिसायला तेवढं सोपं वाटतं तेवढं नव्हतं असं एक सेकंद वाटलं, कारण इंग्लंडच्याकडे उत्तम बॉलिंग अटॅक आहे. आणि त्यातनंही सॅम करननी ज्या पहिल्या 2 ओव्हर टाकल्या, मेडन टाकल्या, लागोपाठ 2 ओव्हर सॅम करननी मेडन टाकल्या. पहिली विकेटसुद्धा विल यंगची लगेच गेली होती. डाव्या बाजूला तो कॅच आऊट झाला आणि त्या 10 धावसंख्येवरनं 2 लेफ्ट हँडर बॅट्समन एकत्र आले. एक होता रचिन रवींद्र, दुसरा होता डेव्हॉन कॉन्वे. डेव्हॉन कॉन्वे सुद्धा इतका सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रचिन रवींद्रनी वॉर्मअप मॅचमध्ये दाखवलेली चमक ही कोणाला विसरता येणार नाही आणि म्हणून त्याला आजच्या सामन्यामध्ये 3ऱ्या नंबरच्या बॅटिंगची संधी मिळाली. 2 लेफ्ट हँडर एकत्र आले आणि त्यांनी सर्व दडपण झुगारून इंग्लिश बॉलर्सवरती तुफानी हल्ला चढवला. हा हल्ला दिग्मूढ करणारा होता. जे काही मोजके प्रेक्षक मैदानात होते त्यांनी या दोघांची बॅटिंग अक्षरशः डोळे विस्फारून बघितलेली असेल. बाउंड्रीज असू देत, सहज मारलेल्या सिक्सर असू देत, पळून काढलेल्या धावा असू देत, कुठलाच इंग्लंडचा बॉलर त्यांना त्रास देऊ शकला नाही. आदिल रशीदला टर्न मिळत होता विकेटवरनं, परंतु त्यालासुद्धा आरामात हँडल केलं. मोईन अलीला टर्न मिळत होता, त्यालासुद्धा आरामात हँडल केलं. वोक्स असू देत, त्याच्याबरोबर मार्क वूड असू देत, यांनी वेगाने सुद्धा बॉलिंग टाकून पाहिली. पालथ्या गड्यावरती पाणी, कारण कॉन्वे आणि रशीदनी इतकी सुंदर बॅटिंग केली. आखूड टप्प्याच्या बॉलला त्यांनी अक्षरशः मागे रेलत मारलेले पुलहुकचे फटके लाजवाब. या दोघांनी भागीदारी केली 273 धावांची अविजित भागीदारी. दोघांनी शतकं केली. सॉरी, शतकं नाही, 1.25 शतक रचिन रवींद्रनी केलं, 1.5 शतक डेव्हॉन कॉन्वेनी केलं आणि मॅच खलास केली. म्हणून मी म्हणलं, इंग्लंड विरुद्ध ते मॅच जिंकली नाही, खलास करून टाकली. न्यूझीलंड टीम दरवेळेला
वर्ल्ड कपच्या मॅचेसमध्ये, मग तो T20 असू देत, तो मुख्य वर्ल्ड कप असू देत, ती चॅम्पियन्स ट्रॉफी असू देत, नेहमी चांगली कामगिरी करते. हे प्रिव्ह्यूमध्ये मी आणि प्रकाश वाकणकरांनी ठासून सांगितलेलं होतं. प्रकाश वाकणकरनी तर हे पण सांगितलं होतं की काही सांगता येत नाही, पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडला धक्का लागू शकतो पराभवाचा. या पराभवामध्ये अजून एक गोष्ट लक्षात येते तुम्हाला, केन विल्यमसन खेळला नाही, लॉकी फर्ग्युसन खेळला नाही, सोधी खेळला नाही, आणि तरीही न्यूझीलंड टीमनी तब्येतीत मॅच जिंकून दाखवलेली आहे. ह्याचा अर्थ जे आपण बोलत होतो इंग्लंड टीममध्ये खोली आहे, आता खोली कोणाच्यात वाटते? न्यूझीलंडमध्ये वाटते, नक्कीच वाटते, आणि ती आहे. आणि एक गोष्ट अजून स्पष्ट झालेली आहे, बॅट सेकंड दुसरी बॅटिंग केल्याचा फायदा हा कसा झाला हे आपल्याला न्यूझीलंडची बॅटिंग बघत असताना कळलं. त्यामुळे जर का दुसरी बॅटिंग चालू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये यश मिळालं नाही, तर नंतर बॅट्समन चोपून काढणार. हे आत्ता तरी दृश्य दिसलंय. याच्यात फार मोठा फरक होईल असं वाटत नाही, कारण दवाचा इफेक्ट हा सगळ्या मैदानावरती व्हायची शक्यता आहे. हा त्याचा मोसमच आहे. त्यामुळे एकीकडे आपण रवींद्र रचिंद्रचं कौतुक करूया, डेव्हॉन कॉन्वेचं तर अजून कौतुक करूयात, कारण लाजवाब बॅटिंग त्यांनी केलेली आहे. आणि न्यूझीलंडच्या बॉलर्सचं सुद्धा कौतुक करूयात, कारण त्यांनी अत्यंत कष्टाने, मेहनतीने आणि योजनाबद्ध पद्धतीने मारा करून इंग्लंडला 283-82 धावांमध्ये रोखलं. बघा काय जमाना आलाय, 280 धावांमध्ये रोखलं म्हणायला लागतंय. त्यामुळे मला सांगा, तुम्हाला हा न्यूझीलंडचा विजय कसा वाटला? तुम्हाला इंग्लंडला त्यांनी दिलेला मार, त्यांच्या बॉलर्सना काढलेलं चोपून, हे तुम्हाला कसं वाटलंय मला जरूर सांगा. कारण आज टी व्हीवरती बघून या दोघांची बॅटिंग मी बेहद्द खुश झालेलो आहे, कारण मी चेन्नईमध्ये आलेलो आहे. मी भारतीय संघाचा पाठलाग करणारे, भारतीय संघाचा सरावसुद्धा आज मी पाहिलेला आहे. सगळे खेळाडू अगदी मन लावून सराव करत होते चेपॉक स्टेडियमवरती, आणि ते बघूनसुद्धा आनंद वाटला. त्याचा डिटेल रिपोर्ट मी उद्या भारतीय सरावाचा तुम्हाला सादर करणारच आहे. परंतु आजचा विजय, आजची सुरुवात ही जबरदस्त झालेली आहे. खटकणारी एकच गोष्ट आहे, आणि ते म्हणजे त्या मानाने या महत्त्वाच्या सामन्याकरता डेव्हॉन कॉन्वे आणि सचिन रवींद्र केलेली अप्रतिम बॅटिंग बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवरती अपेक्षित होते तेवढे प्रेक्षक नव्हते. मला माहिती आहे हा आठवड्याचा मधला वार आहे. एकीकडे तिकिटाचे दर हे चांगल्यापैकी आहेत. हे सुद्धा मला माहिती आहे की जर का तुम्ही लॉग इन करायला गेलात तिकिटांसाठी, तर बरेचसे तिकीटं संपलेली दाखवत होते, आणि एकीकडे मैदानामध्ये तेवढे प्रेक्षक नव्हते. मनात थोडासा वाईट विचार, नकारात्मक विचारही आला की भारतीय क्रिकेट प्रेमी हे भारतीय क्रिकेट संघाचा खेळ बघण्यापुरतेच मर्यादित तर नाही आहेत ना, कारण याच्यामध्ये मल्टिपल आस्पेक्ट्स आहेत. एकीकडे तिकीट विक्री आणि या सगळ्या गोष्टीला झालेला उशीर, आणि त्यामुळे बाहेरचे प्रेक्षक हे भारतात येऊ शकलेले नाही आहेत. हे दुर्दैव म्हणायला लागेल, नियोजनातले हा ढिसाळपणा म्हणायला लागेल, BCCIचा आणि ICCचा त्याचा फटका प्रेक्षकांना सहन करायला लागतोय. एकीकडे काही सामन्याची तिकीटं 30-40, 1,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत काळ्या बाजारात विकली जातात, आणि ते विकत घेतली पण जात आहेत. आणि दुसरीकडे इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, लास्ट टाईमचे विनर, लास्ट टाईमचे रनर्सअप यांच्यामधल्या सामन्याला म्हणावी तेवढी गर्दी नव्हती. हे झाली माझी मतं. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम हे सगळं प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा, कारण इथं आपला संवाद आता चालू होतोय, आणि तो सुद्धा वर्ल्ड कपचा. तेव्हा उद्या तुम्हाला चेन्नईहून भारतीय संघाच्या तयारीच्या विषयीचा रिपोर्ट नक्कीच सादर करीन. बाय बाय.